नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जी की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी बघा, जी या ठिकाणी आज गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्र या ठिकाणी बघा पाहणार आहोत. मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय तर TCS आणि IBPS चे मित्रांनो बघा, जी की मोस्ट रिपीटेड बघा या ठिकाणी प्रश्न संच आहेत. म्हणून या ठिकाणी मित्रांनो बघा, आपला हा आजचा बघा, जी की संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिल्याच मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. बघा, प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर मित्रांनो, पुढील बघा आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत बघा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत बघा. मित्रांनो, या आकृतीमध्ये त्रिकोण मोजणे मित्रांनो, जर समजा या प्रकारे जर मोजलं क्रमांक देऊन तर थोडंसं अवघड जातं मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी एकदम मित्रांनो ट्रिक्सनुसार या ठिकाणी बघा आपल्या या जे की आकृतीमधले मित्रांनो संपूर्ण त्रिकोण कशा प्रकारे आपण ट्रिकने या ठिकाणी बघा मोजू शकतो. काय करा, या ठिकाणी 1 नंबर द्या, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर दिलं. डायरेक्ट आता जो काही मित्रांनो संपूर्ण जर सर्वांपेक्षा मोठा अंक कोणता 6 आहे, डायरेक्ट 6 गुणाकारात 2 करा. डायरेक्ट बघा मित्रांनो, सूत्रानुसार आहे, डायरेक्ट 6 गुणाकारात जर 2 केलं आलं किती 6 दोन्ही 12, जे की मित्रांनो बघा आपल्या मार्क ब जे की 12 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, या प्रकारे बघा या ठिकाणी प्रश्नाचा आपण आन्सर मित्रांनो काढू शकतो. पुढे, मोहनरावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले व उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेत किती असेल या प्रकारचा प्रश्न जे की या ठिकाणी बघा आपल्याला मित्रांनो विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो. तर बघा, मोहनरावानं काय केलं, एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. ओके, म्हणून मी काय करतो, दोन्ही बी मित्रांनो बघा एका शेतामध्ये 2 प्रकारचं खत या ठिकाणी वापरले, त्यामुळे बघा दोन्ही खताची बेरीज या ठिकाणी मी सर्वप्रथम करू होतो. जसं की हे 1/5 प्लस 1/4. ओके, आता मित्रांनो बघा याची बेरीज कशी करायची, आडवी बेरीज असं 4 गुणाकारात 1, 4 1 4 प्लस 5 गुणाकारात 1, 5 1 5 आणि मित्रांनो अशी याचा करायचा गुणाकार खालचा 4 गुणाकारात 5 आले किती 20. ओके, तर आता 4 आणि 5 9 आणि छेदामध्ये 20ला 20 म्हणजे बघायचे की समजा या 20 पैकी जर 9 भाग या ठिकाणी जर वापरले असतील तर आणखीन किती बघायचे की या ठिकाणी 11 भाग मित्रांनो बघायचे की ठिकाणी आपलं उर्वरित आहे. ओके, 11 भाग उर्वरित आहेत. म्हणजे मित्रांनो बघा हे 11 भाग किती आहेत, तर हे 11 भाग म्हणजे हे 55 एकर शेत आहे. ओके, जर आता मित्रांनो हे 11 भाग म्हणजे जर 55 एकर शेत असेल तर मोहनरावाचं बघा संपूर्ण शेत या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. म्हणून काय करा, आता हे 11 भाग घ्या, जशास तसे हे 11 भाग म्हणजे जर हे 55 एकर शेती असेल तर हे 20 भाग म्हणजे किती शेती आपल्याला भेटून जाईल. या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह, याचा करा तिरपा गुणाकार, 20 गुणाकारात 55 आणि हे आले 11 छेदामध्ये. ओके, 11 1 11, 11 5 55, 20 गुणाकारात 5 आले किती बघा 20 5 100 एकर बघा, जे की मित्रांनो मोहनराव बशी जे की जमीन या ठिकाणी असणार आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो 100 एकर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 कशा प्रकारे सोडवू शकतो. तर बघा, 3रा प्रश्न काय म्हणतो, आदित्यची 6 विषयांची सरासरी 68 आहे, त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 व शेवटच्या 2 विषयांची सरासरी जर 65 आहे तर आदित्यच्या 4थ्या विषयात एकूण किती गुण मिळाले बघा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणून काय करू, डायरेक्ट 6 गुणाकारात हे 68 करा पहिलं, कारण मित्रांनो आदित्यच्या 6 विषयाची बघा सरासरी किती 68 आहे ना, म्हणून हे 6 गुणाकारात 68 करतो. आता 6 8 48ला 8 हातच्या आले 4, 6 6 36, 36 प्लस 4 झाले किती 40, म्हणजे 408 आपल्याला भेटलं. पुन्हा यापैकी 3 विषयाची सरासरी 60 आहे, म्हणून पुन्हा 3 गुणाकारात 60 करतो. सरळ 3 सांग 18ला 18, समोरचा 0 180 झालं. नंतर शेवटच्या 2 विषयाची सरासरी किती, जे की 65 आहे, म्हणून मी काय करतो पुन्हा 2 गुणाकारात या ठिकाणी 65 करतो. जसं की 5 दोन्ही, जसं की 2 पंचे 10 हातच्याला 1,
बेसक 12, 12 आणि 1 13 म्हणजे बघा जे की 130 या ठिकाणी आलं. ओके. तर आता शेवटच्या विषयामध्ये किती गुण मिळालेत बघा याचा आन्सर काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला या 480तून या 180 आणि 130ची बेरीज करून मायनस करावं लागेल. आता समजा हे 180 प्लस 130 जर आपण ठिकाणी प्लस केले तर झाले किती? 0ला 0, 8 आणि 3 11, 11ला हातच्याला 1 आणि 1 आणि 1 2, 2 आणि 1 म्हणजे बघा जी की 210 या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो आता जर समजा बघा या ठिकाणी आपण थोडंसं बघा या ठिकाणी किती 310 आहे. ओके. तर 310 या ठिकाणी आला. आता जर समजा आपण बघा या ठिकाणी या 408 मधून हे खालचे जर 310 जर मायनस केले तर आता बघा 8ला 8 या ठिकाणी 0तून बघा मित्रांनो 1 जात नाही म्हणून या ठिकाणी इथला 1 इथं घ्या. 10, 10तून जर 1 गेलं 9 उरलं, 3 उरले, 3तून 3 गेले 0 म्हणजे बघा की जवळपास चौथ्या विषयाचे मित्रांनो बघा जे की सरासरी गुण किती? तर 98 या ठिकाणी असतील. बघा जे की क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो या प्रकारे एकदा मित्रांनो काही वेळामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नात जे की आन्सर या ठिकाणी काढू शकतो. पुढचा बघा चौथा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या 25,000 रुपयांना विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केलाय ना आणि विकला किती? 25,000ला. म्हणून मी काय करतो डायरेक्ट 400 गुणाकारात हे 50 करतो. ओके. 400 गुणाकारात जर 50 मी या ठिकाणी केलो तर आले किती? जे की 4 पंची 20 आणि समोरचे 200 म्हणजे बघा की जवळपास मित्रांनो या गोट्यांची बघा किंमत आपल्याला 20,000 रुपये भेटली. त्यानं काय केलं एका व्यक्तीनं या 20,000च्या गोट्या 25,000 रुपयाला विकलाय. ओके. तर होणारा नफा किंवा तोटा किती म्हणले ना तर मग ह्या 25मधून या 25,000तून जर समजा आपण हे खरेदी किंमत हे 20,000 जर मायनस केले तर उरले किती बघा जे की जवळपास 5,000 रुपये त्याला मित्रांनो बघा जे की नफा झालेला आहे. बघा. ओके. तर बघा हे नफा आपल्याला काढायचा आहे टक्केमध्ये. ओके. तर टक्केमध्ये काढण्यासाठी काय करायचं तर हे सरळ बघा हे 5,000 नफा जशास तसा घेऊन टाका. ओके. आता काय करा बघा हे जशास तसा 5,000 नफा घ्या अंशामध्ये आणि बघा याच्या छेदात घ्या हे पूर्ण रक्कम बघा जी की 20,000 रुपये. ओके. हे 20,000 रुपये बघा जी की मित्रांनो कशाची तर या 400 रुपयाच्या मित्रांनो बघा जी की 400 रुपये किमतीच्या 50 गुटाची किंमत मित्रांनो 20,000 रुपये घेऊन टाका आपण छेदामध्ये. 2, 3, 4. ओके. आणि गुणाकारात घ्या डायरेक्ट 100. ओके. तर मित्रांनो बघा ही आहे ट्रिक बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर काढायची ट्रिक आहे. ओके. ही ट्रिक लक्षात ठेवून घ्या. या प्रकारच्या प्रश्नाचं नेहमी प्रकारे बघा मित्रांनो नेहमी याच प्रकारे प्रश्नाचं आन्सर काढायचं. ओके. या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर याच प्रकारे काढायचं आहे नेहमी. ओके. तर आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वरी किती उरलं 5,000, खाली उरलं 200. पुन्हा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल आले किती 50 छेदामध्ये 2. जर 2 आपण 50ला भागलं तर इथे किती बघा जे की 25% मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की नफा बघा आपल्या प्रश्नात जे की योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक ब बघा जे की फक्त 25% या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे जे की क्रमांक ब बघा जे की या ठिकाणी 25% आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढचा बघा 5वा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा या ठिकाणी दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयाचे 10% दराने किती व्याज येईल. बघा मित्रांनो काय म्हणलंय दर साल दर शेकडा 8% दरानं 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितके वर्षे लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयाचे 10% दराने व्याज किती येईल. ओके. तर बघा काय करा डायरेक्ट बघा मित्रांनो 8% दराने 5,000 रुपयाचे किती सरळ व्याजवाले 1,600 रुपये. म्हणून काय करू आपण डायरेक्ट हे 5,000 रुपये घ्या. पहिलं काय करा हे 5,000 गुणाकारात हे घ्या 8%. ओके. टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला कधीही विसरायचं नाही. डायरेक्ट 100 घेतलो आता मी इथं. आता हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल बरोबर 8 पंचे 40 आणि हा समोरचा 100 रुपये जवळपास किती 400 भेटला. आता सरळ व्याज किती बघा 1,600 रुपये येण्यासाठी जितकं वर्ष लागली म्हणून काय करायचं हे 1,600 घ्या. आता या 1,600ला या 400नं भागून टाका. 400नं भागला हा 100 कट, हा 100 कट म्हणजे बस किती 4 चोक 16 म्हणजे बघायची की 4 वर्षामध्ये मित्रांनो बघायची की जवळपास 5,000 रुपयावर मित्रांनो 8% दरानं ठिकाणी 4 वर्षामध्ये 1,600 रुपये एवढं सरळ व्याज ठिकाणी बघायची की आपल्याला भेटलेलं आहे. ओके. तर आता बघा या ठिकाणी तेवढ्याच वर्षामध्ये 3,000 रुपयाचं 10% दराने किती व्याज होईल. मग हे 3,000 रुपये घ्या गुणाकारात हे 10% दर
गुणाकारात हे 4 वर्ष आणि छेदामध्ये आलं किती 100. आता हा 1 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य डायरेक्ट कॅन्सल, हे कले 30 आणि गुणाकारात 10 चोक 40. आता 3 चोक 12 आणि बघायचे की समोरचे 2 शून्य जसे असतं तसे म्हणजे बघायचे की जवळपास 1200 रुपये मित्रांनो व्याज बघायचे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघायचे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे या ठिकाणी. ओके, तर बघा मित्रांनो या प्रकारचे की अशा प्रकारच्या संपूर्ण प्रश्नाचे मित्रांनो एकदम कमी वेळेमध्ये ट्रिक्सनुसार मित्रांनो बघायचे की प्रश्नाची आपण आन्सर काढू शकतो. तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे बघा, 5चा संबंध 8ची, 8चा 11शी, 18चा 11चा 14, 14चा 17चा 14 आणि 17चा प्रश्नचिन्हासोबत. या प्रश्नाचं बघायचे की आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ बघा या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.